आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा। सुरुवातीला बघूयात मोठ्या बातम्या। ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनात विशेष लेख। दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, मात्र यात तथ्य नाही। मराठी माणसानं बुजरेपणा सोडला पाहिजे, पवारांच्या लेखात उल्लेख। फडणवीसांकडे देशमुखांच्या नेमक्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात। सामनातून फडणवीसांना प्रतिआव्हान, तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा। सामनातून जोरदार टीका। बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घर वापसी निश्चित। अजित पवार समविचारी लोकांसोबत नाहीत, भविष्यात पवारांच्या नेतृत्वात काम करणार बाबाजानी दुर्राणी यांची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी कुणी लाडकं नव्हतं, निवडणुकीनंतर लाडके झाले। जयंत पाटलांची महायुती सरकारवर जोरदार टीका। अपने खिसे से ही गया है माल, वो लौटा रहे, ये उनका नहीं है जो अपने पास आ रहा है, वो अपना ही वापस अपने पास आ रहा है, ये कभी भूलो मत। आज महाराष्ट्र में जो सब कुछ लाडला हो रहा है, इनका सब इनके लाडले हो रहे, लेकिन याद रखो लोकसभा के चुनाव के पहले कोई भी लाडला नहीं। दिल्लीत आज नीती आयोगाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीसाठी दिल्लीत, उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता। जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून कमिटी जाहीर। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांचा समावेश। खेडकर कुटुंबियांच्या थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता। कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता। कंपनीचा 2,72,000चा कर थकीत। राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती। भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यात निष्ठावंतांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। पालघर, रत्नागिरी, कोल्हापुरात भाजपचा आमदार नाही। उद्धव ठाकरेंच्या आजच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर आकर्षक फुलांची सजावट, परिसरात जोरदार बॅनरबाजी।